शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यासाठी मोठी बातमी आलेली आहे. कारण की शेतकऱ्यांसाठी मोठा विजय झालेला आहे. नकारलेला पीक विमा आता व्याजासह मिळणार आहे. तर पहा संपूर्ण अपडेट काय आहे जाणून घेऊया. आणि ही बातमी कशासाठी आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. पहा शेतकरी मित्रांनो, 4 वर्ष होय, तब्बल 4 वर्ष न्यायासाठी झगडलेल्या शेतकऱ्यांना अखेर विजय मिळाला आहे. पीक विमा कंपनीने नकारलेला लाखो रुपयांचे दावे आता व्याजासह द्यावे लागणार आहे. पण हा निर्णय कसा झाला आणि याचा फायदा महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांनाही होणार का? शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा व्हिडिओ तुम्ही स्किप केला तर तुम्हाला या लाभापासून वंचित राहावे लागेल. जर तुमचाही पीक विमा नकारला गेला असेल तर ही बातमी तुमचे आयुष्य बदलू शकते. शेतकरी बांधवांनो, कारण ग्राहक आयोगाने दिलेला हा निर्णय भविष्यात हजारो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. प्रकरण आहे यवतमाळचे. यवतमाळ जिल्ह्यातील 10 शेतकऱ्यांचे खरीप 2022 अतिवृष्टीमुळे कपाशी, सोयाबीन, तूर आणि ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शेतात उभे असलेले पीक काही तासाच्या मुसळधार पावसात जमीनदोस्त झाले. अनेक शेतकऱ्यांना कर्ज काढून शेती केली होती, मात्र हातात काहीच उरले नाही. या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. विम्याचा हप्ता वेळेवर भरला होता आणि शेतकऱ्यांनी मोठी चाव लावलेली होती. शेतकऱ्यांना वेळेवर भरला हप्ता हे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार हे त्यांना माहीत नव्हते. तरीही त्यांचे दावे फेटाळण्यात आले. म्हणजे किमान 4 वर्ष या शेतकऱ्यांनी एवढी मेहनत करून यांचा पीक विमा भरून सुद्धा यांचे दावे फेटाळण्यात आले. पण हा प्रश्न असा आहे की काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आणि यांच्या भागातील इतर शेतकऱ्यांना का नाकारण्यात आला? नेमके हेच कारण पुढे मोठ्या लढ्यात ठरले. 7 फेब्रुवारी 2022 रोजी शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली. सुरुवातीला अनेकांनी वाटले की हे लढा कठीण असेल. महिने गेले, वर्षे गेले, पण शेतकरी मागे हटले नाहीत. तब्बल 4 वर्ष त्यांनी न्यायाची वाट पाहिली. अखेर ग्राहक आयोगाने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला. भारतीय कृषी विमा कंपनीला मंजूर पीक विमा रक्कम देण्याचे आदेश देण्यात आले. फक्त विमा रक्कमच नाही, तर त्या रकमेवर वार्षिक 8% व्याज देखील देण्याचे आदेश आयोगाने दिले. म्हणजेच की लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पीक विमा भरला असेल आणि तुमचे खरोखर नुकसान झाले असेल तर तुम्हाला पीक विमा घेण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. तुम्हाला ही महत्त्वाची बातमी ठरेल, कारण की शेतकरी बांधवांनो, आजपर्यंत शेतकऱ्यांना खूप मोठा दगा देण्यात येत आहे आणि हा दगा शेतकऱ्यापर्यंत न पोहोचता सरळ पीक विमा कंपनी खाऊन घेतात. याशिवाय प्रत्येक शेतकऱ्याला मानसिक व शारीरिक त्रासासाठी 2,000 रुपये आणि तक्रार खर्चासाठी 1,000 रुपये देण्याचा निर्देशही देण्यात आले. जर तुमचाही पीक विमा नकारण्यात आला असेल तर योग्य कागदपत्रासह ग्राहक आयोगात दाद मागता येऊ शकते. हा निर्णय त्यांचेच उदाहरण आहे ज्यांना पीक विमा मिळत नाही, ज्यांनी खूप संघर्ष करावा लागतो. पीक विमा हा सर्वांसाठी समान आणि सर्वांना लागू होतो. 4 वर्षाच्या संघर्षानंतर मिळालेला हा न्याय अनेक शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरला आहे. मेहनतीचा हक्क मिळवण्यासाठी कायदेशीर लढा किती महत्त्वाचा असतो हे या घटनेतून दिसून येते. तर लक्षात घ्या, तुमच्या जिल्ह्यातील पीक विमा किंवा नुकसान भरपाई संदर्भात काही अडचण आली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच महत्त्वाच्या कृषी बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळपासच्या शेतकऱ्यांना आवर्जून हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.